मिर्झाराजे जयसिंग दिलेर खान पुरंदरावर चालून आले, वज्रमाळ पडला आणि आता ते पुरंदराला लढायला लागलेले आहे. पुरंदर लढत असताना सफेद बुरुज मागो उभा असणारा काळा बुरुज याचा लढा झाला. अनेक दिवस शर्त करून जी गोष्ट साध्य होणार नाही ती दारुगोळ्याचा स्फोट झाल्यानं सफेद बुरुज उडाला आणि मराठ्यांचं नुकसान झालं आणि मिर्झाराजांना थोडीशी सरशी मिळाली. आणि मिर्झाराजांनी मग आता मराठ्यांवर निकराचा हल्ला करायच्या हिशोबानं जे काही विचार चालू आहेत त्यात केलं. पण ते आश्चर्यचकित झाले, कारण अगदी काही काळापूर्वी काही क्षणापूर्वी घडलेली घटना, आपल्या लोकांचं झालेलं नुकसान, आपल्या पुरंदर किल्ल्याचं झालेलं नुकसान याचा विचार करून सुद्धा मराठे काळ्या बुरुजावर पुन्हा उभे राहिले होते. आणि काळा बुरुज पाडण्यासाठी दिलेर खान आता जंग पछाडायला सुरू झाला. अनेक गोष्टींचा प्रयत्न, 6 दिवस तोफांचा मारा चालू आहे तरी काळा बुरुज आणि मराठी शिकस्त करतायत, ते शरण येत नाहीत. बाले किल्ल्यावरती सगळे माणसं नेऊन मराठी युद्धाची तयारी करतायत. आणि हा युद्धाचा विषय असं रोज थोडं थोडं लढण्यानं संपणार नाही. एकदाच निर्वाणीचा घाव घालून ही युद्ध संपवलं पाहिजे, पुरंदर काबीज केला पाहिजे याचा विचार करून दिलेर खान आता 5,000 पठाण घेऊन, आणि बहलिया जातीचे लोक, पठाण ही जातच आहे, मुसलमानातली फोड जात आहे, या दोघांना बरोबर म्हणजे 5,000 लोक घेऊन सुलतान ढावा करण्याचा नाद. आता एकच आहे लगा, एकच आक्रमण, सुलतान ढावा करायचा, चालून जाऊन निकराचं युद्ध करायचं आणि एकदाच पुरंदरचा घास घ्यायचा, हा विचार तो करतोय. आणि त्याप्रमाणे त्याने तयारी चालवली. आणि या गोष्टीला रोज आपण करीत असलेलं युद्ध हे अपुरं आहे. रोज छापेमारी किती दिवस करायची, एकदाच काहीतरी आर किंवा पार अशा विषयाने युद्धाला उतरलं पाहिजे. मग त्यात काय करावं, तर युद्धाचा म्होरक्या कोण आहे, दिलेर खान आहे, दिलेर खानावरच छापा घालू म्हणून मुरारबाजी गडावरती आपली तयारी करतोय. त्याने म्हणजे काल मी म्हणालो की मुरारबाजी अनेक गोष्टींचा विचार करून वागणार आहे. यापूर्वी कोंडाणा किल्ल्यावर जसवंत सिंगानं, जोधपूरचा राजा जसवंत सिंग ज्याच्यावर शाहिस्तेखानाच्या स्वारीचं खापर फुटलं, त्याने सुलतान ढवा केला होता आणि त्याचा सुलतान ढवा कोंडाण्याच्या किल्लेदारानं मोडून काढला होता. त्यानं खासी आघाडी उघडली आणि कोंडाण्यावरची सरशी मिळवली आणि ते जसवंत सिंग पळून गेला कोंडाण्यापासून. मराठ्यांच्या पाठी पाहिल्या तो प्रसंग, कारण शिवाजी महाराज आग्र्यात पुढे म्हणले, माझ्या सैनिकाने याची पाठ पाहिली, हा माझ्या सैनिकासोबत पळून गेला आणि त्याच्या मागे मला उभारता काय, तो जसवंत सिंग. त्या जसवंत सिंगाला जसं आपल्या मराठी सैन्यानं पराभूत केलं, मोगलांचा पराभव केला, तसं आता आपण करू, हा दिलेर खानाच्या युद्धाच्या बाबतीत मुरारबाजीचा विचार आहे. आणि म्हणून मुरारबाजी त्या पद्धतीने विचार करतोय. त्यानं 1000 आश्रम स्वतःच्या दिमतीला होते आणि किल्ल्यावर असणारे 3000, यापैकी मोजके 700 बाजूला काढले. आणि ते 700 घेऊन मुरारबाजी आता पुरंदरावरून उतरला. पुरंदराचा सरदरवाजा उघडला आणि धरणाची भिंत उघडल्यावर जसं पाणी सुटावं, भिंत फुटल्यावर म्हणा, कारण दारातून सुटणारं पाणी जरी उड्या घेत फुटलं तरी भिंत फुटलेलं पाणी वेगळं असतं, तसं मुरारबाजी आता खाली दिलेर खानावर येऊन कोसळला. एकच लोंढा, प्रपात जसा पडावा, प्रपात म्हणजे धबधबा जसा सुटावा तसा मराठ्यांचा लोंढा सुटला. मोगल किल्ला चढून वर यायला लागले होते, तेही सुलतान ढावा म्हणून वर आले. एका वेळी 2 गोष्टी घडलेल्या आहेत. डोंगर चढून वर येत होते आणि चित्त्यासारख्या उड्या मारीत मारीत मुरारबाजीने त्याच्याबरोबरचे ते 700 वीर या रणकुंडात उडी मारत होते. जसा राजपुतांचा केसरिया, आपण काल त्याच्यावरच विषय केला, केसरिया, तसाच हा जसं काही मुरारबाजीचा आता जोहार जसा असतो राजपुतांचा, केसरिया किंवा जोहार दोन्ही म्हणतात त्याला, तसा हा मुरारबाजीचा रणयज्ञ उसळला होता. मुरारबाजी खाली आला होता, त्याचा तो आवेश प्रचंड होता. म्हणजे त्याचा म्हणजे त्याच्याबरोबरच्या 700चा एकता मुरारबाजी तर विशेषच आहे.
प्रचंड आवेश होता. पठाणांच्या कळपावर जसं काही सिंहानं छाप्या घालावा किंवा उडी घालावी तसं आता ते सुरू झालं होतं. आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत कवी आपल्या भूषणानं लिहिलेलं काव्य इंद्रजमी जंबपर बाढवा सांबपर रावण सदंबपर रघुकुल राज आहे हे अनेक वेळा विचार करतो. त्यात एक पुढचं 4-5 चरण आहेत, त्यात म्हणजे अनेक विषय आहेत. इंद्र जसा जृंभ राक्षसावर असं त्याचं प्रत्येक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, तुलना केलेली आहे. तुलना म्हणण्यापेक्षा एक रूपक दिलेलं आहे. इंद्र जसा जृंभ राक्षसावर, राम जसा रावणावर, वारा जसा ढगावर, ढगावर म्हणजे पाणी भरलेल्या ढगावर, हा हल्ला केल्यावर ढग तिथिर होता, जृंभ राक्षस पळून जातो, रावणाचं पारिपत्य होतं. तसं त्यात एक अजून एक पुढं आहे, हरणाच्या कळपावर जसा सिंह, असंही त्यात एक वर्णन आहे. तसं वर्णन या मुरारबाजीच्या युद्धातलं करता येण्यासारखं आहे. मग ते पुढे शिवाजी महाराजांचं वर्णन, ते मलेंच वंशवर, तसं मुसलमानाच्या वंशावर शेर शिवराज आहे. मुसलमानाचा वंश म्हणजे हरणाचा कळप आणि शिवाजी महाराज म्हणजे मृगेंद्र, शिवाजी महाराज म्हणजे सिंह आहे, असं ते वर्णन आहे. ते इथं आपल्याला पदोपदी दिसणार आहे. 700 सिंह या 5000 पठाणावर आता तुटून पडलेत. म्हणजे त्या हरणाची काय गती झाली असेल. तो मुरारबाजी म्हणजे भयंकर आवेश, युद्धावतार, युद्धाचा आवेश प्रचंड आहे त्याचा. तो म्हणजे मार्तंड भैरव आहे, तो म्हणजे प्रलय भैरव आहे, तो म्हणजे काळ भैरव आहे. भैरव ही देवता काय आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे. भैरव हे शिवाचं गण आहे. बरं, शिवाचा गण ह्याच्यावरही त्याचा विषय संपत नाही. शिवाच्या गणाची 8 गटात विभागणी आहे किंवा भैरवाची 8 गणात विभागणी आहे. आणि त्या 8 गटामध्ये असणारी भैरव जे आहेत त्या प्रत्येकाची नावं वेगळी आहेत. त्यात काळ भैरव, चंड भैरव, मार्तंड भैरव, प्रलय भैरव, रुंड भैरव. आपल्याला सांगू का सोपं, एकनाथ महाराजांचं भागवत वाचा, एकनाथी भागवत, त्यात भैरवाचे सगळे अष्टभैरव आहेत. म्हणजे भैरव थोडे नव्हेत, अष्टभैरव म्हणतो आपण त्याला. पण अष्टभैरव हे अष्टभैरव एवढे पुरते मर्यादा येत नाहीत. कारण अष्टभैरवाची 8 नावं जी आहेत त्या प्रत्येकामध्ये 8 उपभैरव आहेत. म्हणजे ते 8 गणात 8 आहेत, 64 भैरव आहेत एकूण. आणि हे 64 भैरव वेगळ्या वेगळे त्यांचे प्रकार जे आहेत त्याच्याप्रमाणे कामही वेगळे आहेत. म्हणजे ती शिवाची गण आहे. शिव म्हणजे साक्षात शंकर. आता हा मुरारबाजी त्या शिवाचाच गण आहे. हा मुरारबाजी म्हणजे तसा भैरवासारखा आहे. भैरव ही अत्यंत उग्र देवता आहे. म्हणजे देवतेचे जे प्रकार आहेत, सुखासीन, शांत, वेगळे अनेक गोष्टी आहेत. तसं उग्र रणदैवत जे असतं ती अष्टभुजा भवानी असते. तसं हा काली मर्द, अष्टभुजेत आणि कालीतही परत फरक आहे. ती नरवंड माला घातलेली असते, तिच्या हातात 8 हातात शस्त्र असतात. एक हात शत्रूची शेंडी धरलेलं मुंडकं कापलेलं असतं आणि जीभ म्हणजे थैथय करणारी जीभ, लवलवा करती ज्याला म्हणतात तशी जीभ बाहेर पडलेली असते, ती काली असते. अष्टभुजा भवानी अजून त्यात परत थोडे मार्दव असते. त्यात अजून उमा ही अजून मार्दव, म्हणजे ते प्रकार आहेत. तसं हे भैरव हे अत्यंत उग्र दैवत आहे. आपल्या गावागावात भैरवा असतो का नाही, ते म्हणजे भैरव आहे. त्याच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यावेळेसच्या काळात लोकांनी भैरव ही संकल्पना आपल्याकडे आहे म्हणून शेंदूर थापून दगडाची पूजा केली. ते भैरव, त्या भैरवातला हा भाग आहे. म्हणजे भैरव, काळ भैरव ज्याला म्हणतात, काशी क्षेत्राचा तो क्षेत्रपाल आहे काळ भैरव. काशीला जर जाल, वाराणसीला महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल, काशीचा ज्योतिर्लिंगातला जो प्रख्यात महादेव आहे त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या दर्शनाची पूर्ती काळभैरवाच्या दर्शनाशिवाय नाही, लक्षात ठेवा. काळभैरव हा क्षेत्रपाल आहे, त्या त्या गावात तो असतो क्षेत्रात. पंढरपूरला सुद्धा काळभैरव आहे, लक्षात ठेवा. या क्षेत्राचं रक्षण करणं हे त्याचं काम आहे. पंढरपूरच्या क्षेत्र महात्म्यात असं वर्णन आहे की आलेली भीमा ही खळखळ खळखळ वाहत आली
म्हणजे ती डोंगरातून येते, त्यामुळं पंढरपुरापाशी आल्यावर तिचा वेग जास्त होता आणि त्या आवाजानं इथल्या लोकांना त्रास व्हायला लागला, म्हणजे भक्तांना त्रास व्हायला लागला तिच्या आवाजानं, तिच्या रुद्ररूपानं. आणि म्हणून काळभैरवानं तिच्यावर दंड उगारला. तुझा त्रास होतो क्षेत्रातल्या लोकाला, देवाला त्रास होतो, भक्तांना त्रास होतो, भक्ताला म्हणजे मग देवाला होतो पर्यायानं. आणि म्हणून तिनं काळभैरवाची याचना केली आणि मी पंढरपूर क्षेत्रात सौम्य वाहते म्हणून त्याला कबूल केलं. त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागेचा आवाज येत नाही. त्यामुळे चंद्रभागा इथं मंद आहे. भीमाजी आहे ती इथं मंद आहे, स्वस्थ आहे, तिचा त्रास होत नाही. पंढरपूरच्या क्षेत्रफळ असणाऱ्या काळभैरवाचा अजून एक कथा आहे. इथं असणारा काळभैरव इथून विमानातून कुणालाही जाऊ देत नाही. देवाच्या अंगावरून म्हणजे डोक्यावरून विमानातून फिरायचं नाही. कथेप्रमाणे एक विद्याधर, विद्याधर याचा अर्थ गंधर्वातला एक गंधर्व ज्याला विद्या प्राप्त आहे त्याला विद्याधर नावाचा गंधर्व इथून पंढरपूर क्षेत्रावरून विमानातून इकडून तिकडे चालला आणि त्या काळभैरवाला राग आला आणि त्यांनी त्याचं विमान आपल्या काठीनं पाडलं. देवक्षेत्र आहे हे, इथं विमानातून तू कसा चाललास म्हणून काळभैरवानं त्याला ताडण केलं आणि मग त्या गंधर्वानं क्षमा याचना केली आणि काळभैरवानं त्याला सोडलं. अशी कथा आपल्या पंढरपूर महात्म्यात आहे. म्हणजे काळभैरवाचा विषय येतो म्हणून मी काळभैरव सांगितला. अनेक काळभैरव सांगता येतील. त्या काळभैरवाचं रूप कसं असतं, आताचा विषय वेगळा झाला. काळभैरवाचं बसा बसा, या काळभैरवाचं रूप कसं असतं. काळभैरव म्हणजे भैरवातले अष्टभैरव आहेत, वेगळे वेगळे, सगळेच आपल्याला विचार करायचे नाहीत. सगळे करत बसलं तर त्यातच 8 दिवस जातील. तो काळभैरव दिसाला उग्र असतो, 4 हातांचा असतो, सगळ्या हातात शस्त्र असतं, एका हातात शत्रूचं मुंडकं धरलेलं असतं. आता ते कोणचा राक्षस काय राक्षस ही सविस्तर सांगता येईल, पण आता आपल्याला वेळ नाही त्यात जायचं. ती कथाही कसा मारला आणि काय हा पण भाग आहे, पण तो विषय नाही. एका हातात राक्षसाचं मुख असतं, दुसऱ्या हातात खड्ग असतं, कधी खटवांग असतं, कधी तलवार असते, कधी त्रिशूळ असतो. म्हणजे ही शंकराची जी अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, तीच त्याच्या हातात असतात. शंकराचा तो गण आहे. हा रक्तबीजचा भविष्यंड घेतो. हा रक्तबीज बिड्डार भिहंडिनी, रक्तबीज आहे जो तो काळभैरवान नाही मारला, ते भवानीने मारला. भवानी मातेने मारला कायलीचा अवतार घेऊन. त्याचा जो भाऊ आहे ना त्याला काळभैरवाने मारला. बघा तर तो काळभैरव असा उग्र असतो आणि एका हातात नरमुंड असतं, म्हणजे माणसाचं मुंडकं असतं त्या राक्षसाचं. आत्ता आपण विचार केला तर रक्तबीजाचा भाऊ, आणि ते मुंडकं म्हणजे नुकतं तोडलेलं असं ते चित्रित केलेलं आहे. त्यामुळे त्या मुंडक्यातून रक्ताची धारा वाहत असते खाली, आणि ती धारा रक्त ताजं खायला मिळते म्हणून कुत्रं खाली चाटत असतं. असं चित्र असतं ते काळभैरवाचं असतं. अशी मूर्ती असते ती काळभैरवाची असते. असा तो काळभैरव असतो. आता हा मुरारबाजी म्हणजे नुसता काळभैरव नाही, हा प्रलय भैरव आहे, हा मार्तंड भैरव आहे, हा रुंड भैरव आहे, चंड भैरव आहे. भैरवाची जेवढी नावं आहेत ना ती सगळी एका ठिकाणी ग्रंथित झालेली आहे मुरारबाजीच्या ठिकाणी, आणि त्याच्या त्या 700 लोकांच्या ठिकाणी. इतके भैरव एका ठिकाणी. म्हणजे शंभो शंकराचे गण 8 विभागात काळभैरव किंवा भैरवाचे विभाग 8, त्यातला एक काळभैरव, त्याच्या परत उपशाखा, आणि ते प्रत्येक सगळे एकत्रित झाल्यासारखंच हे असा विषय आहे. म्हणजे इतके परमप्रतापी असणारे हे सगळे अष्टभैरव ते एका ठिकाणी मुरारबाजीन त्याच्या सैन्यात जसं काही दाखल झाले. ते शंकराचे गण, ते अष्टभैरव, तसे हे अष्टभैरव आहेत. आणि मग समोरच्याची दाणादाण उडेल नाही तर काय होईल. म्हणजे ती सगळा विषय नुसतं डोळे बंद करायचे आणि डोळ्यानं पाहायचा. बंद केलेला डोळ्यालाही दिसतं बरं का. प्रज्ञाचक्षू आपल्याला नाव माहीत आहे. हां, कोण सांगा बरं. गुलाबराव महाराज तुमच्या भागातले आहेत, बरोबर आहे ना. नाही तुम्ही विदर्भात आहेत, ते मग नाही तुम्ही खानदेशात आहेत, ते विदर्भात आहेत, बरोबर आहे का. नाही आम्ही विदर्भातले. मग तुमचेच की विदर्भ कन्या. हां, अमरावती प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज विद्वान फार मोठे, ज्ञानेश कन्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. मी ज्ञानेश्वर महाराजाची कन्या आहे असं त्यांचा भावही होता. आणि तसं होतं, पण ते जन्मांध नव्हते, त्यांना डोळे होते, पण लहानपणी साथीच्या रोगात डोळे गेले. देवी वगैरे येतं का नाही, त्यात ते डोळे गेले, त्यांचे डोळे गेले. 5-7व्या वर्षी दिसायचं बंद झालं. उपचार करून थकले काही जमिना, आणि मग
मामाच्या घरी शिक्षण किंवा घरातलं शिक्षण हे सगळं आध्यात्मिक शिक्षण झालं. लिहाय वाचायला शिकले, अनेक गोष्टी केल्या. पण डोळे होते ते प्रज्ञा, अंतचक्षु जागे होते, आतूनचे डोळे जागे होते, बाह्य डोळे गेले, चर्मचक्षु जळाले, पण आतले चक्षु जळले होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथाचं इतकं अध्ययन केलं की ते म्हणजे त्यांना ज्ञानेश्वर महाराज कन्या म्हणूनच ओळखलं जातं. त्यांनी एकाला, मला ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलंय, तुला मी चित्र सांगतो, मला कसे दिसले ते, तू चित्र काढ म्हणून सांगितलं. आणि त्यांनी बसून त्याला कथा सांगितली सगळी, असं 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 मला दिसले, कसे दिसले, काय दिसले, ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग चित्रकाराने त्यांनी सांगितलेल्या नोंदी डोक्यात पक्क्या केल्या आणि चित्र काढलं. मग ते चित्र रंगवणं बिंगवणं यात अनेक दिवस जातात. पण त्यांनी बोलवलं की तुम्ही ते चित्र आता मी काढलंय, मी सांगतो, तुम्ही बघायला या. आता ह्यांना डोळे नाहीत, बघणार कसे, स्वाभाविक आहे, पण बघायला या याचा अर्थ तुम्ही मला हे मार्गदर्शन करा. आणि गुलाबराव महाराज त्याच्या घरात गेले, घरात पाय टाकला की त्यांनी सांगितलं, तुझ्या चित्रात ह्या चुका आहेत. ज्ञानेश्वर महाराजाला तू जानवं काढलंय, त्यांची मुंजीच झाली नाही, जानवं कसं काढलं, ते असं असं बसले, तुझी दिशा चुकली आहे, ते असं आहे. म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, चित्रातल्या चुका मला कसे दिसले तू कशी काढलेत, मी सांगितलेल्या वर्णनात किती तफावत आहे. त्याप्रमाणे नवीन चित्र तयार केलं. ते चित्र आता म्हणजे सगळीकडे ज्ञात आहे, ते उपलब्धही आहे. तुम्ही जर गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयात तर विचार केला तर ते गुलाबराव महाराजांना जे दिसले ज्ञानेश्वर महाराज, आता जे पटका बांधलेले ज्ञानेश्वर महाराज आपण पाहतो ना, तुरा लावलेले आहेत, बसलेले आहेत, समोर ग्रंथ आहे, व्यासपीठ आहे, ती गुलाबराव महाराजांना दिसलेली आहेत. त्यांना जसे दिसले अंतःचक्षुला तसे ते आहे. म्हणजे मी मगाशी म्हणालो की डोळे झाकायचं आणि देव पाहायचा. गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज पाहिले तसा डोळे झाकायचे आणि आठी भैरव आठवायची, ती एका ठिकाणी आता इथं आलेली आहे. झाकल्यावर दिसतं ह्याच्यासाठी ते सांगावं लागलं. हा, अष्टभैरव ज्याला म्हणावेत, ते अष्टभैरव एका ठिकाणी दिलेर खानावर आता कोसळलेले आहेत. गाव कोणतं आहे त्यांचं? कोणाचं? अमरावती बसली. अमरावती पासचे म्हणजे कुठंतरी गाव वगैरे? गाव मला माहित नाही तेवढं सविस्तर. हा, माधान, बरोबर आहे, माधान. हा, जवळच आहेत, पण ते बडनेरा अमरावती या परिसरात आहे. बडनेरा अमरावती परिसरात? हा हा, बडनेरा अमरावती पासून अगदी जवळ 7 किलोमीटरवर आहे. हो का? हा, आणि तिथेच जवळ बाधान आहे. आता ते बडनेरा रेल्वे स्टेशन मोठं आहे. हा हा, मोठंच्या मोठं आहे अमरावतीला. गुलाबराव महाराजांचं फार मोठं काम आहे त्या भागात. नुसतं नव्हे, त्यांचं वेदांत दर्शनावर त्यांचं वाङ्मय आहे. जसं द्वैत अद्वैत हा वाद आहे, माहित आहे ना वेदांतातला, ते विषय द्या सोडून, आपल्याला त्यात खोलात जायचं नाही. पण आपलं जे वारकरी तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये गुलाबराव महाराजांनी द्वैती अद्वैती या विषयात मोठं चिंतनमधून मधुराद्वैती नावाचं एक नवीन विषय जगापुढे ठेवलेला आहे. लक्षात ठेवा, त्याच्यावर फार मोठं चिंतन आहे त्यांचं, खूप मोठं वाङ्मय आहे, चरित्र फार प्रेरक आहे गुलाबराव महाराजांचं. ते पंढरपूरला यायचे दर्शनाला, वारकरीच होते. आता त्यांची पालखी येते पंढरपुरात, चांदूर बाजारची, बरोबर. हा, चांदूर बाजारवरून पालखी येते. तर तो मुरारबाजी डोळे झाकल्यावर जसं ज्ञानेश्वर महाराज गुलाबराव महाराजाला दिसतील तसं आपल्याला दिसला पाहिजे. अष्टभैरव एका ठिकाणी जागे होऊन थैथयाट करत असतील तर काय होईल, ती मुरारबाजीच्या समोर दिसणार आहे. मुरारबाजी डोळे उघडून तुम्ही पाहू शकत नाही आत्ता, पण डोळे झाकल्यावर मुरारबाजी समोर येईल. वर्णन ऐकल्यावर मुरारबाजी समोर येईल. पठाणावर तो असा काही कोसळला की जणू सह्याद्रीचा कडा कोसळावा. वज्रगडाच्या आणि सफेद बुर्जाचा अपमान, आणि त्यामुळे संतापलेला हा रुद्र केदार, हा रुद्र भैरव आता शत्रूची खांडोळी काढायला लागला. ढाल तरवारीचे कडाड कडकड घाव आता डमरूसारखे वाजायला लागले होते. सरदरवाजावरचा झेंडा फणा पसरून नागासारखा ताट उभा होता, आणि 1400 हातात शस्त्र घेऊन त्याचेही लोक आता शत्रूवर तुटून पडले होते. पुरंदरेश्वर रुद्र सशस्त्र तांडव करीत होता. पुरंदराचा जो महादेव आहे त्याला पुरंदरेश्वर म्हणतात. केदारेश्वर, पुरंदरेश्वर, तो रुद्र आता तांडव करायला लागला. पठाणांची त्याने रुईच्या कापसासारखी दाणादाण उडाली. प्राणांतिक आरोळ्यांनी पुरंदराची सगळी दरी गजबजून हवा निराधून गेली. आरडाओरडा, मरणाच्या वेदनानं दुसरं काय तिथं.
रुईचा कापूस आणि नुसता कापूस यात फरक आहे. कापसाला रुई म्हणतात, पण रुईचा कापूस असतो तो अजून वेगळा असतो. माहित असेल, बहुतेक ग्रामीण भागातले लोक आहेत तुम्ही सगळे. आपण जो कापूस घेतो तो कपाशीचं बोंड वेगळं असतं आणि रुईचा निर्माण झालेला कापूस अजून तलम असतो. पॉलीकॉटन म्हणते. पॉलीकॉटन. आता हे टेक्निकल साईडचे लोक आहेत बघा, बरोबर त्यांनी नवीन शब्द सांगितला. कोमल असतो, अत्यंत कोमल असतो. कापूसच मुळात मऊ असतो, कोमल असतो, पण रुईचा कापूस अजून कोमल असतो. वाऱ्यावर असा भुरभुर उडतो ना, साधा कापूस उडत नाही, पण रुईचा कापूस उडतो. वाऱ्यावर जसा कापूस उडावा तसं या 5,000 पठणाची आता रुईच्या कापसासारखी उडाउड वाऱ्यावर उडल्यासारखी अवस्था सुरू झाली. एकच आवाज या माचीवर दिनाजत होता, कापा, तोडा, मुडदे पाडा. पठाणांची प्रेत गडगडायला लागली. वज्रगड घेणारे हेच हात आहेत ना, हेच ते पठाण आहेत. आता यांचा सूड घेतो मी. यांनीच सफेद बुरुजावर हल्ले केले, आता त्यांचा मी सूड घेतो. आता मी तुम्हाला सोडत नाही. प्रत्येकाचा आवेश मुरारबाजी सारखा होता आणि 700 जणांचा आवेश एकट्या मुरारबाजीत होता. पठाणांची मराठ्यांशी झुंज चालली. पठाणही झुंजेला तयार झाली, मराठ्याबरोबर लढायला लागली. पण मराठ्यांच्या क्रोधापुढे, मुरारबाजीच्या क्रोधापुढे पठाणाचा टिकाव लागेना. पठाण थोडे मागपुढं व्हायला लागले. पुरंदराच्या काळ्या देहावर लाल तांबडे शाई जणू अंथरली चालली. शाई नव्हे, शेला विणला चालला. मराठ्यांच्या एकाएकी भयंकर स्वरूपात आलेल्या हल्ल्याने मोगली सेना गडबडून गेली. आतापर्यंत मराठ्यांनी असं कधी दाखवलं नाही. एकदमच आले, कसं करावं, गडबडले. आवेशच असा काही प्रचंड होता. धाड 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 खास्या दिलेर खानापर्यंत जायचं, कापायचं, तोडायचं, निघून जायचं. खुद्द दिलेर खानाने युद्धातून पाय काढता घेतला. 7,500 बरोबर घेतले होते, 5,000 बरोबर घेतले होते, पण दिलेर खान माघारी आला, छावणीत आला. कत्तल उडवीत मुरारबाजी त्याची ती मराठी गडावरून झेपा घेत घेत छावणीत निघाली होती. असंख्य पठाण आणि बहलियांना त्यांनी यमसदनी पाठवलं, कत्तल केली. अजून सापडेल ते मरत होता. तलवारी रक्ताने निथळत होत्या. म्हणून मार्तंड भैरव, म्हणून काळ भैरव. निथळती तलवार असते ना हातात. गडाच्या पायथ्याशी असलेल्या दिलेर खानाच्या छावणीपर्यंत ही धडक आली. बेदिक्कत बिनदिक्कत, बेफाम बेहाय बेहोश वेगाने मुरारबाजी तिथपर्यंत धडकला. छावणीत घुसला. धावाधाव, किंकाळ्या, आरोण्या यांनी वातावरण कुंद झालं. वातावरण उकळून निघालं. ज्यांना ज्यांना मुरारबाजीनं गाठलं त्यांना त्यांना साक्षात यमाने गाठलं, त्यांना मरणाने गाठलं. छाताडात, कंठात आणि मस्तकात मुरारबाजीच्या हातातली तलवार आत जायची आणि प्राण घेऊन बाहेर यायची. एकदा घुसलेलं दुधारी पातं जीव घेतल्याशिवाय बाहेर येत नव्हतं. दुधारी पातं याचा अर्थ फार वेगळा आहे बरं का. आपण जी तलवार पाहतो तिला एका बाजूने धार असते, एका बाजूनं. पण शिवाजी महाराजांची भवानी तलवार आहे ना, तिला दोन्ही बाजूने धार आहे, लक्षात ठेवा. सरळ तलवार आहे ती, हा, आणि दोन्ही बाजूने धार आहे. अशा तलवारी अत्यंत तुरळक असतात. म्हणजे जिला पट्टा पान धोप म्हणतात. शिवाजी महाराजांची तलवार त्या जातीतली आहे. कर्नाटकी धोप किंवा मराठा धोप असं तिला म्हणतात. तलवारीच्या अनेक जाती आहेत. महाभारत काळात तलवारीच्या सुमारे 60 जातीची नावं उपलब्ध आहेत. जाती याचा अर्थ प्रकार. तसं शिवाजी महाराजांच्या काळातल्याही 41 तलवारीच्या उपजातीची नावं उपलब्ध आहेत. सकेला वेगळा असतो, धोप वेगळी असते, कर्नाटकी धोप वेगळी असते, म्हणजे पंजाबी तोप वेगळी असते, तोप नाही, तलवार वेगळी असते, गुजराती वेगळी असते, मराठी तलवार वेगळी असते, गोलिया वेगळा असतो, निमच्या वेगळा असतो. प्रत्येकीची तिची वेगळी वेगळी नावं आहेत, वेगळी वेगळी खासियत आहेत. जसे तलवारीचे प्रकार आहेत तसे मुठीचे पण प्रकार आहेत. अहमदाबादी मूठ, मुल्लेरी मूठ, साल्लेरी मूठ, गुजराती मूठ, पंजाबी मूठ, बंगाली मूठ, वेगळ्या वेगळ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्या. त्यात जायचं नाही. तलवारीला एक बाजूला धार असते आणि दुसऱ्या बाजूला पाठ म्हणतात, पीठा म्हणतात. ती वरची बाजू असते ती जाड असते. पण दुधारी तलवार ही त्याहून वेगळी असते. तिला दोन्ही बाजूने तलवारीला धार असते, उलटी सुलटी दोन्हीकडनं चालते. तलवारीचा वार शक्यतो सरळ घातला की करंगळीच्या बाजूने जो जातो तो वार जास्त ताकदीचा असतो. पण जरी उलटी फिरली तरी दुसऱ्या बाजूने तेवढंच काम होतं. ती दुधारी तलवार. तसं ही दुधारी तलवार आहे मुरारबाजी म्हणजे.
आणि पृथ्वीराज चव्हाण जवळ होती वगैरे. हां खूप राजे महाराजे ती वापरतात. शिवाजी महाराजाची ती दुधारी आहे, एकधारी नाही. पुढची बाजू तर बहुतेक तलवार दुधारीच असतात, पण शिवाजी महाराजाची भावनी आहे ती दुधारी आहे. हा मुरारबाजी त्यातला आहे, ही नुसती तलवार नाही, ती दुधारी तलवार आहे, दोन्ही बाजूने काम करणारी आहे. जिथं जिथं घुसेल तिथे तिचे जीव वसूल करून बाहेर येईल. मराठ्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या धगधगीत पराक्रमापुढे सफेद बुर्जापाशी उडालेल्या त्या कालच्या स्फोटाच्या दारूचा धमाका कमीच ठरावा, असा धमाका मराठ्यांनी चालवला. काय पराक्रम केला असेल 700 लोकांनी. मराठ्यांची मुंडकी उडत होती, काही मराठे मरत होते. दिलेर खान पठाण तेही मरत होते. पठाण पळून गेले असं नाही झालं, मागं सरले, पण पठाण युद्धाला उभे राहिले. ते बळ लावून झुंजायला लागले अफाट शत्रूच्या छावणीत. बेडरपणाने मुरारबाजी आणि मराठी लढत होते. मुरारबाजीचा सारा रोग दिलेर खानावर होता. का? दिलेर खानच छाटला म्हणजे छावणीचं अवसान संपेल आणि उठून निघून जातील. कोंडाण्यावर नाही का, सिंहगडावर नाही का, जसवंत सिंगाच्या वेळेस जसवंत सिंग उठून पळून गेला, त्याच्यावरच धाड पडली. आता आपलंच मरण त्याला दिसायला लागल्यावर तो वेडा उठून निघून गेला. तसं इथलं करावं, ही मुरारबाजीच्या दृष्टीपुढे आहे. मुरारबाजीचा सारा रोग दिलेर खानावर होता आणि तो खानावर चालून येत होता. मुरारबाजीचं ते अतुलनीय शौर्य पाहून खानाची बोट तोंडात गेली, अक्षरशः तोंडात गेली. काय माणूस आहे हा, हा केवळ सैतान आहे. ही शिवाजीची माणसं अशी तर शिवाजी कसा असेल. डोक्याच्या ठिकऱ्या उडायची पाळी आली. वज्रगडावरचे ते सगळे मराठे, ते 300 होते, ते असेच होते. आता हे 700 आहेत. 700 म्हणजे अंदाजानं ओळखायचे असतात किती आहेत. हे तसेच आहेत. ही शिवाजीची माणसं माणसं नाही आहेत, हे केवळ सैतान आहेत. यांची बहादरी थक्क करणारी आहे. मुरारबाजीचा पराक्रम पाहून दिलेर खान दिपला. तो आतापर्यंत मराठ्यांवर बाण सोडित होता. बघा युद्धातला फरक आहे बरं का. खासा मुरारबाजी हातात तलवार घेऊन युद्धात उतरलाय. दिलेर खान युद्धात आहे, पण त्यातल्या त्यात सुरक्षित आहे. लांब उभा राहून बाण मारावा. याला कपटी युद्ध म्हणतात. अर्थात युद्धात उतरल्यावर धनुष्यबाण चालणार आहे हे गृहीत आहे ना. पण ही शकुनी नीतीमध्ये आहे. आपल्या लोकांना तो जोश देत होता, लढा. एवढ्यात मुरारबाजीच्या नाही दिलेर खानाच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. त्यानं ओरचून मुरारबाजीला थांबवलं. आहे ठहराव. दिलेर खानाला काही बोलायचं होतं, मुरारबाजी थांबला. नागासारखा तो युद्धात रणांगणात उतरलेला होता, त्यामुळे छातीचा भाता हलत असेल, फुसफुस सारखं होणार ना. आपण नाही का थोडं पळापळी झाली की पाण्याचे कॅन नुसते घरात नेली की आपण थकून जातो म्हणजे दम लागतो. तसं युद्धात उतरल्यावर काय, तो मुरारबाजी हातात तलवार घेऊन थांबला असेल आणि तो दिलेर खान त्याला बोलायला लागला, त्यावेळी तो असा करत असेल. नागासारखा तो फुसफुसत मुरारबाजी दिलेर खानाकडे पाहत होता आणि दिलेर खान मोठ्या दिलखुलास शब्दात तो बोलला, आय बहादुर, तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुआ. मी खुश झालो, मला आनंद झाला. तुम हमारे साथ चलो, हम तुम्हारी शान रखेंगे. आमच्या बरोबर चल, तुझा मी मान सन्मान करतो, तुझी कौतुक करतो, मान सन्मान देतो तुला, तू आमच्या बरोबर चल. आणि हे खानाचे शब्द ऐकले आणि मुरारबाजी संतापला. आपल्यासारखा या युगातला मनुष्य असता तर काय देतोस, कोणचं पद देतो, किती पद देतो, कोणच्या खुर्च्या देतो, कोणचं महामंडळ देतो, लगेच विचारलं असतं. किती खोका देतो, मोठा धिंगाणा चालू आहे महाराष्ट्रात सध्या त्या विषयावर. ते सगळं विचारलं असतं आणि लगेच पाहिजे तेच प्राप्त करण्यासाठी. पण मुरारबाजी येतो, तो शिवाजी महाराजाचा शिवगणातला गण आहे, भैरव आहे. तो गणातला गण सोडून शिवाला सोडून जाणाऱ्यातला नाही. तो संतापला, त्याचा स्वाभिमान दुखावला, अपमान, वज्रगड पडला, त्याचा अपमान. पण त्याहून हा दुसरा अपमान त्याला वाटायला लागला. फतेहबुरुज पडला, तो अपमान, पण त्याहून हा दुसरा अपमान त्याला वाटायला लागला. मुरारबाजीच्या निष्ठेचा हा अपमान आहे असं त्याला वाटायला लागलं. अय बहादुर, तुम्हारी बहादुरी देखकर हम निहायत खुश हुए, तुम हमारे साथ आओ, हम तुम्हारी शान रखेंगे. तुला मान सन्मान देतो, तुला आता जे आहे ना त्यापेक्षा 10 पटीने मिळवून देतो. मुरारबाजीचे डळजळीत डोळे
राजगडाकडे जणू दृष्टी टाकत होते आणि सांगत होते, महाराज हा पहा तुमचा दुश्मन या मुरारबाजीला फितुरी शिकवतोय. छी, तू तू तुझ्यावर, तू खाना तुझ्या बक्षिसावर. महाराजाच्या कंठातले हे मोती आहेत. महाराजाचा कंठ सोडून दुसऱ्याच्या गळ्यात जातील ते होणे नाही. ही प्रभूची औलाद आहे, ही मराठ्यांची औलाद आहे. ती खानाला सामील होईल काय? या मुरारबाजीला खानाची जहागिरी नको आहे. आम्ही लढतो ते मुद्दा आपला विषय सगळा येतो ना, प्रत्येक वाक्यावर येतो. इथं मला इनाम नको, मला बक्षीस नको, मला काय हवंय, मला खानाचं मुंडकं हवंय, त्यासाठी आलो इथं. आपण जे रोज बोलतो, रोज जे करतो, अनेक गोष्टींचा विचार करतो. मला खानाचं मुंडकं हवं आहे, मला शिवाजी महाराजांची निष्ठा आहे ती अशी आहे, लोक आहेत ते असे आहे. धर्मासाठी मरावे, मरोन अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. रामदास स्वामींचा कवन आहे. धर्मद्रोही तितके कुत्ते मारोन घालावे परिते, देवदास पावती फत्ते यदरती संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी. मुरारबाजी या गोत्राचा आहे, मुरारबाजी या गोष्टीचा आहे, मुरारबाजी या निष्ठेचा आहे, मुरारबाजी या रक्ताचा आहे. तुझं बक्षीस घ्यायसाठी मी जन्माला आलेलो नाही, तुझ्यासाठी मी स्वराज्यात दाखल झालेलो नाही, युद्धात उतरलो होतो. सैन्य पोटावर चालतं या संकल्पनेसाठी नाही. युद्धात उतरलो होतो देवासाठी, युद्धात उतरलो होतो धर्मासाठी, युद्धात उतरलो होतो भगव्या झेंड्यासाठी, युद्धात उतरलो होतो स्वराज्यासाठी. असा तुझ्यासाठी शरण येईल काय? म्हणजे मुरारबाजी आहे तो त्यातला आहे. प्रसंग मनगडंत असेल, पण जाणता एक प्रसंग आहे, लक्षात ठेवा. शिवाजी महाराज बोलतात, स्वगत त्यांच्या मनातलं मनोगत व्यक्त करतात. जगदंबेने आणि आऊसाहेबांनी असे पृथ्वी मोलाचे सवंगडी माझ्या पदरी घातले आहेत की कुबेराचा खजिना रिता केला तरी देवेंद्रालाही अशी सवंगडी मिळणार नाही. तिथं हा दिलेर खान काय आहे? कुबेराने जरी धन ओतलं, कुबेराचं धन म्हणजे किती असतं आम्ही कल्पना करू शकणार. साक्षात भगवंताने कुबेराकडनं कर्ज काढलं होतं, माहिती ना. भगवान श्रीकृष्णाने कर्ज काढलं सुभद्रेच्या लग्नासाठी, आणि ते कर्ज फेडत फेडत आता ते तिरुपतीला शयन करून दमून बसले. भगवंत कर्ज फेडायला लागले कुबेराचं, तरी ते फिटता फिटत नाही. या एवढं धन कुबेराचं किती वर्षे काय मोजा कृष्णापासून आतापर्यंत 5132. हा आता सध्याच झाली. आताची संकल्पना 5132 आहे. प्रत्यक्ष कृष्णावताराचे काळ खूप लांबचा आहे, त्याहून मोठा आहे आपल्या संकल्पनेप्रमाणे. लक्षात ठेवा. आता आधुनिक पाश्चात्य युरोपीय लोकांनी जे काढलेलं आहे गणित ते 5000च आहे, पण त्याहून मोठा काळ आहे. एवढे वर्ष भगवंत. आता ती काय आहे, पंढरपूर आणि तिरुपतीतला फरक आहे. पंढरपुरात भगवान श्रीकृष्ण आहेत, तिरुपतीवाले म्हणतात तिथेही ते भगवान श्रीकृष्ण आहेत, तिरुपती विष्णूचं रूप आहे म्हणतात. आपली संकल्पना वारकऱ्याची अशी आहे की म्हणजे बळीराम दादा हे ज्येष्ठ आहेत आणि कृष्ण धाकटा आहे. तो बळीराम दादा आहे, तो तिथं आहे. व्यंकोबा व्यंकटेश म्हणजे बळीराम, अशी आपली कल्पना आहे. लक्षात ठेवा. बळीराम दादा हे ज्येष्ठ आणि कृष्ण आहेत ते धाकटे आहेत. आणि बळीराम दादा कृष्ण म्हणाले की कर्ज काढून खर्चायचं काम बहिणीचं लग्नाचं माझं आहे, फेडायचं काम ज्येष्ठाचं आहे. लक्षात ठेवा. हा पळवाट आहे ही धर्माची. फेडायचं ज्येष्ठाने, करायचं धाकट्याने. मग ते कर्ज तुझं तू फेड, मी चाललो माझ्या भक्ताकडं, म्हणून पंढरपूरला आले. तो विषय द्या सोडून. कुबेराचा खजिना रिता केला तरी देवेंद्राला असे सवंगडी मिळणार नाहीत. कुबेराचा खजिना मोजता येईल, त्याचा हिशेब ठेवता येईल, पण महाराजांच्या जीवाला जीव देणाऱ्या या महाराष्ट्र धर्म जागवणाऱ्यांचा खजिना मोजता येणार नाही, त्याचा हिशेब ठेवता येणार नाही. शिवाजी महाराजांचं सोबत आहे, यात काय खोटं आहे का? हे सोबत मनानं लिहिलेलं असू द्या, आहे जाणता राजात ते शिवाजी महाराज बोलतात, पण ते त्यांचं अंतरंग आहे. ही माझी माणसं कशी आहेत ही विकत घेता येणार नाही. त्याहून उलट सांगतो. आता औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या विषयी विचार व्यक्त केले. आपण मागे सचिन महाराज एकदा बोलून गेले. शिवाजी महाराज निवर्तले, शिवाजी महाराजांचं देहावसान झालं आणि ती बातमी औरंगजेबाला त्याच्या दूताने जाऊन सांगितली. आणि मग औरंगजेबानं प्रार्थना केली भगवंताच्या पायापाशी वगैरे वगैरे, सगळं ते सोडून द्या. पण शिवाजी महाराजांविषयी तो काय बोलतो तो भाग महत्वाचा आहे. ये कैसा सिपाही खुदा ने पैदा किया वगैरे वगैरे सगळी वाक्य झाली, पण
तो म्हणतो शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक, ये मराठे ये रुकते नहीं, ये थकते नहीं, ये बिकते भी नहीं. ह्यांना विकत घ्यायला गेलं तर हे विकतही जात नाहीत, हे थांबत नाहीत, हे दमत नाहीत. न दमणं न थांबणं निष्ठेपोटी करतील लोक, पण हे बिकते भी नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिवाजी का चाल चलन सीखो, आपल्या लोकांना तो सांगतो. शिवाजीचं कर्तृत्व तुम्ही शिका, चालणूक त्यांनी शिका, कसं वागतात ते शिका. याचा अर्थ काय? निष्ठेपोटी जगतात ते तुम्ही शिका. स्वतःचा पोरगा दारूच्या व्यसनी अधीन आहे म्हणजे ते त्याबद्दल तो मराठ्यांच्या बद्दल ते तसं सांगतो. हे होणं चुकीचं आहे, करू नकोस. अनेक गोष्टींचा विचार आहे त्यात. ये रुकते नाही, ये थकते नाही और ये पिकते भी नाही. शिवाजीचं राजांचं चरित्र हे धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे, चंद्रासारखं सुद्धा नाही म्हणत मी. चंद्राची उपमा शीतलता म्हणून स्वच्छता म्हणून देतात, पण चंद्रालाही खळं असतं, डाग आहे, तांदळाला नाही. दूध की तरह साफ, दुधासारखं स्वच्छ आहे. हे शिवाजी महाराजांचे गण आहेत. अष्टभैरव शंभो शंकराचे जे गण आहेत ना, शंकराचे गण असतात. गण म्हणजे शिष्य, शिष्य किंवा परिवार, परिवारातले लोक, ते भैरव त्यातला एक गण आहे. गणपती म्हणजे गणेश हा गण आहे. गण म्हणजे अनेक लोकांचा समुदाय आणि त्या लोकांच्या समुदायाचा अधिपती म्हणून गणपती. शंकराचा एक गण म्हणजे गणपती. हा मुरारबाजी अशाच त्या 700 गणाचा अधिपती आहे म्हणलं तर काय वावं ठरेल. गणपतीचा आजचा म्हणजे गणेशोत्सवाचाच काळ आहे. मुरारबाजी तसा आहे. महाराज हा तुमचा शत्रू, तुमच्या माणसाला फितुरी शिकवतोय, तुमच्या माणसाला फंद शिकवतोय, तुमच्या माणसाला पैशाने विकत घ्यायचा प्रयत्न करतोय. थूत तुझ्या पैशावर, थूत तुझ्या बक्षिसीवर, थूत तुझ्या इनामावर. कुठं मुरारबाजी आणि कुठं आजची मुरारबाजीचं आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणारे लोक. अवघड आहे. चौताळून खानावर ओरडला, तुझा कौल घेतो काय? शब्द मराठ्यांचे इथे आता. मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो काय? आणि तो सुसाट आता बाणासारखा चालून निघाला, खानावर निघाला. फितुरीच्या पक्वान्नाचं ताट दिलेर खानानं मुरारबाजी पुढे केलं होतं, पण मुरारबाजीच्या जिभेला पाणी सुटलं नाही. त्याला पाणी सुटलं त्याच्या तलवारीला, त्याला पाहिजे होतं त्याचं मुंडकं. भूक कळाडली, मुरारबाजीची शमशेर फिरायला लागली. आता खानाचा अवदारे संपलं. त्याने बड्या बोलानं हात दिला, प्रयत्न करून पाहिला माणसाला फितवायचा, पण आता युद्ध आहे. खानानं घाईघाईनं प्रत्यंचेला बाण लावला, खांद्यावरचा बाण काढला, धनुष्याला लावला, प्रत्यंच्या खेचली आणि सुई करून बाण सोडला. मुरारबाजीच्या कंठाचा त्याने वेध घेतला. खानानं कालापर्यंत सोडलेली दोरी आता सुर करून सुटली. साक्षात शिवतांडव समोर चालू होतं. एकदम मुरारबाजीच्या कंठात तो बाण घुसला. निष्ठेची मान बाणानं छेदली. मुरारबाजीचे प्राण निघून गेले. बाजीचा देह पुरंदराच्या मातीत कोसळला, पुरंदराच्या मांडीवर कोसळला. मुरारबाजीचे 300 मराठी ठार झाले आणि पठाणांचे 500 पठाण आणि 4 बहलिये आणि बहलिये 500 पठाण आणि बहलिये मेले. मराठी किती मेले? 300. म्हणजे प्रत्येकाने सरासरी काढा, 2च्या पुढे मारले. आता ती 700 बाकीचे ती काय आहे? बाकीचे मराठे मुरारबाजीचं प्रेत घेऊन निघून गेले. बघा, मुरारबाजी पडला, स्वराज्याचा दौलतबंकी पडला, पण त्याची कीर्ती शाहिराच्या डफावर आणि इतिहासकाराच्या लेखणीच्या मागे विनयाने येऊन उभी राहिली. दोघांनीही तिला बसायला औदार्य आणि आदराचा चौरंग दिला. 25-30 हजार फौजेच्या शत्रूवर अवघ्या 700 तलवारीनिशी मुरारबाजी कोसळला, तुटून पडला, झुंजला, ठार झाला. दिलेर खानाच्या पठाणांनी पुरंदरावर त्या दिवशी जो सुलतान ढवा केला तो मुरारबाजीनं उधळला. सुलतान ढवा कारीगर नाही झाला. अखेरचा छापा म्हणून 5000 लोक घेऊन निघाला, पण सुलतान ढवा कोसळला. मुरारबाजी छावणीपर्यंत गेला. म्हणजे 40,000 विरुद्ध 700. विचार करा. खरोखर कठीण, कठीण शब्द सुद्धा तोकडा पडावा. 40,000 कशाला म्हणतात आणि 700 कशाला म्हणतात?
तुम्ही गुणोत्तर काढा, ते गुणाकार भागाकार गणित मला येत नाही. 700 म्हटलं तर पुरे 1000ही नाही झाले. हा, 40,000वर 700 तुटून पडतात, हेच विपरीत आहे. जसा दिव्यावर पतंग तुटून पडावा तसं पतंगाला माहित आहे आता ते पतंगाचा स्वभाव धर्म सोडून द्या, तो जळून जाणं आहे. मुरारबाजीला म्हणजे पतंगासारखं जळून जाणं आहे. दिव्यावर कोसळल्यावर काय होतं पतंगाचं, पतंग आणि दिवा ही संकल्पना आहे. दिव्याकडे तो किडा खेचला जातो आणि तो दिव्यावर जातो, दिव्याचं त्याला आकर्षण असतं, दिव्याच्या उजेडात तो जळून जातो, पतंगा दिव्यापर्यंत पण जात नाही. तसं ते 700 विरुद्ध 40,000, 5,000चा सुलतान ढवा मोडून काढला. सुमारे या दिवशी तारीख होती 16 मे. काही काही जणांचं मत आहे 11 जून. लक्षात ठेवा बरं का. 1665 या दिवशी ही घटना घडली असावी बहुधा. आता ही जी घटना, ही जी दिवस आहेत ना, ह्याचा एक वेगळ्या अंगानं पण विचार करता येण्यासारखा आहे. या युद्धाबद्दल मी उद्याच्याला सविस्तर बोलेन, ते पण सविस्तर सांगेन, कारण निष्ठा कशा असतात त्याबद्दल हे युद्ध बोलायचं आहे आपल्याला. मुरारबाजीनं हा सुलतान ढवा मोडून काढला. बरोबर याच पूर्वी 1 वर्ष, सुमारे 1 वर्ष किंवा त्याहून थोडासा जास्त काळ, 14 एप्रिल 1664 सिंहगडावर महाराजा जसवंत सिंगानं असाच सुलतान ढवा केला होता. सुलतान ढवा म्हणजे एकंदर एकवटून केलेला हल्ला, आणि सिंहगडाच्या वरच्या किल्लेदारानं तो मोडून काढला होता. केवळ मोडलाच नाही, उधळून गेला नाही, तर मराठ्यांचा असा जबर तडाखा खाल्ला की जसवंत सिंग सिंहगड सोडून पळून गेला, उठून निघून गेला. सिंहगड न घेता म्हणजे न मिळता सिंहगडाचा वेढा सोडून जसवंत सिंग निघून गेला. तारीख 28 मे 1664. आणि आज मुरारबाजीनं तेच दिव्य पुन्हा केलं, सुलतान ढवा मोडून काढला. दुर्दैव फक्त इथे एवढंच आडवं आलं की मुरारबाजी पडला आणि दिलेर खान म्हणजे वेडा उठून पळून नाही गेला, तो परत युद्धाला उभा राहिला. तेच उदाहरण डोळ्यापुढे ठेवून बहुधा मुरारबाजीनं आज हे दिव्य केलं होतं. मुरारबाजीनं हा छापा घातला होता, मोगलाची जास्तीत जास्त भोज मोरून काढू, जमलं तर दिलेर खानच कापून काढू, ही जिद्द ठेवून त्यानं प्रयत्न केला होता. पण त्यात स्वतः मुरारबाजी ठार झाला. पुरंदरचा हा धुरंधर बहादर असा लढताना ठार झाला. तो पडला, पण पुरंदरावरच्या लोकांची जिद्द मात्र कमी झाली नाही. महाराजांनी मिळवलेली माणसं अशी होती, मुरारबाजी पडला म्हणून पुरंदर युद्ध थांबवलं नाही, पुरंदरावरच्या गडावरच्या लोक लढायचे थांबले नाहीत. एक एक माणूस म्हणजे एक एक चिरेबंदी दगड, दगड नव्हे, एक एक चिरेबंदी गड. जिंकायला अवघड, सह्याद्री मुळात बिकट, त्यातले सह्याद्रीतले किल्ले त्याहून बिकट, आणि त्यानंतर ही मराठ्यांची लोक त्याहून बिकट, त्या किल्ल्यातले हे बाले किल्ले त्याहून तिखट, आणि हे लोक त्याहून तिखट. किती किती कौतुक करावं. एक एक किल्ला म्हणजे एक एक माणूस, एक एक माणूस म्हणजे एक एक किल्ला. शिवाजी महाराजांचा किल्ला ढासळेल, माणूस नाही ढासळणार. किल्ल्याची बुरुज तोफांच्या निनादात किंवा तोफांच्या धडकानात तोकडे पडतील, पण माणसं नाही पडणार. दिलेर खानाने महाराजांचा आणि स्वराज्याचा वैर मांडलं होतं. तो वैरी म्हणून इथं आला होता, तो आपलं कर्तव्य काम करत होता. कसाही असो, तो मर्द होता एवढं मात्र खरे. एका मर्दाची किंमत दुसऱ्याला कळते. कालही आपण तो विषय बोलून गेला प्रतापराव गुजरांच्या बाबतीत. आज पुन्हा दिलेर खान ते, ए बहादर रुको, तुम्हारी हम शान रखेंगे, हमारी तरफ आ जाओ. मर्द म्हणून किंमत केली, निष्ठेची किंमत असं नाही दिलेर खानाचा विचार करताना. पण आपल्या दृष्टीने विचार करताना ती निष्ठेची किंमत, निष्ठा सोडणं. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण तैसा नारायणा महापरी. तसं इथं पतिव्रते जैसा भरतार प्रमाण तैसा नारायण. नारायण म्हणजे इथे शिवाजी महाराज आहेत, नारायण म्हणजे स्वराज्य आहे, नारायण म्हणजे भगवा झेंडा आहे. पण मुरारबाजीच्या पराक्रमाला दिलेर खानानं शत्रूनही दाद द्यावी असा पराक्रम करणं इतिहासात फार कमी ठिकाणी असतं. बाजीरावच्या बाबतीत असं घडलेलं आहे, लक्षात ठेवा. 2 मिनिटं नाही, 9 वाजून 5 मिनिटं व्हायला लागलीत, पण मी हरकत नाही, एक विषय सांगून टाक. बाजीरावाला पाहण्यासाठी बाजीरावाचा शत्रू निजाम, हैदराबादचा निजाम, याच्या बायकांनी इच्छा व्यक्त केली. बाजीरावाबद्दल फार ऐकलो, पराक्रमी आहे, मोठा आहे, दिसालाही देखणा आहे, पाहायची इच्छा आहे, फक्त पाहायची इच्छा आहे. आता निजामाच्या बायकाला पाहायचं अवघड आहे होय. पण निजामानं
त्या बायकांच्या इच्छापूर्तीसाठी बाजीरावाला पत्र लिहिलं आणि बाजीरावाला सांगितलं की बायकांना पहा म्हणजे असं आहे भेट द्या. बाजीरावाने ते कबूल केलं आणि बाजीराव निजामाला भेटायला गेला आणि गोशातून बायकांनी ते पडदे बिडदे काय लावले असतील त्यातून बाजीरावाला पाहिलं. आणि बाजीराव इतका पराक्रमी आहे हे तर आहेच, पण सुंदर पण आहे, दिसायलाही कुरूप बेंगरोळ नाही, उत्तम आहे, गोरापान आहे, घारे डोळे आहेत, बघा सौंदर्याचे अनेक लक्षणं आहेत, त्यात सगळा इतका उत्तम आहे आणि एवढा कर्तबगार माणूस आहे. ह्याला पाहिलं म्हणून त्या बायकाला आनंद झाला आणि त्यांनी बाजीरावावर फुलं नाही उधळले, मोती उधळले. शत्रूचंही कौतुक करणारे काही लोक असतात, इथं ते आहे. मुरारबाजीनं केलेला पराक्रम अद्वितीय आहे आणि म्हणून मुरारबाजीचं पराक्रमाचं कौतुक दिलेर खान करतोय. शिवाजी महाराजांच्या पश्चात शिवाजी महाराजांचं कौतुक वैरी असून औरंगजेबाने केलं. दोनदा केलं ना हो, एकदा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी दरबारामध्ये, त्याच्याकडे ते विषय झालेला आहे. दरबारामध्ये नाही नाही, शिवाजी महाराजांच्या दरबारात नाही, त्याच्याकडे शिवाजी राजा राज्यावर बसला हे त्याला दुःख देणार आहे, ते सगळ्या गोष्टी मोडून काढण्यासाठी स्वतंत्र फौज सोडली, पण त्याला ते जमलं नाही, राज्याभिषेक रोखत थांबवता आला नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ते केलं. राज्यावर राजा नवीन म्हणून बसला, ह्याच्या विषयाने त्याने काही उद्गार काढले त्याबद्दल बोलतायत. म्हणजे शत्रूचंही कौतुक करावं प्रभू रामचंद्राच्या चरित्रात दिसतं. रावण धाराशाही पडला, मारला, ठार झाला, अजून जीव जायचा आहे, पण रावणाकडे ज्ञान आहे आणि म्हणून लक्ष्मणाला सांगितलं जा आणि त्याच्याकडून ज्ञान घे. शत्रूचं कौतुक आहे ते इथं आहे. रावणाकडून लक्ष्मणानं ज्ञान घेतलंय, रावण गुरु आहे त्या बाबतीत. ते पुढे लक्ष्मणानं विचारलं मला का नाही तुम्ही, म्हणजे तुम्ही स्वतः का घेतलं नाही, मला का घ्यायला, अनेक अनेक गोष्टी. त्याचा शास्त्रीय अर्थ, शास्त्रीय दृष्ट्या रामरायाने केलेलं विवेचन हे खूप मोठा विषय आहे. त्यांनी ज्ञान काय संपादन केलं हाही विषय वेगळा आहे, पण ते इथं दिसतं. मुरारबाजीच्या बाबतीत दिलेर खानाने शत्रू असून कौतुक केलं, जिवंत असताना कौतुक केलं, मेल्यावरही कौतुक केलं. मर्दाची किंमत मर्दच ओळखतो तो असा. मुरारबाजी ठार झाल्यावर सगळे आश्चर्याने थक्क झाले आणि दिलेर खान म्हणाला ये कैसा सिपाही खुदा ने पैदा किया, अगर ये हमारे पास आता तो. पण ते होणं नव्हतं, कारण निष्ठा होत्या स्वराज्यापाशी. मुरारबाजीला शिवाजी महाराजांच्या चरित्रात अनेक ठिकाणी असे दिलेर खानाला शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणि दिलेर खानाच्या पूर्ण हयातीत अशा गोष्टी अनेक वेळा घडलेल्या आहेत. दिलेर खानाच्या उत्तर आयुष्यात संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत कणेर गडावर रामाजी पांगेरा हाही 700 मराठ्यांनीशी दिलेर खानावर तुटून पडलेला आहे, लक्षात ठेवा. आणि या युद्धात रामाजी पांगेऱ्याचा विजय झाला. युद्धात सरळ सरळ त्यावेळेसची नोंद नाही की काय झालं, पांगेरा मेला, ठार झाला असं नाही, पण दिलेर खान युद्ध सोडून निघून गेला, ह्याचा अर्थ तो विजय झाला. पुन्हा दुसरा मुरारबाजी त्याला गाठ पडला. एका मुरारबाजीनं हे राज्य संपत नाही, हा राज्य मराठ्यांचं राज्य आहे, तिथं एक मुरारबाजी पडला तर हजारो मुरारबाजी उभी राहतात. त्याची प्रचिती दिलेर खानाला ठिकठिकाणी आली, पुरंदरावरती आली. ती कशी आली हे आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री